दिदे, अगो कधीपासून किचवडत बसलंस आहे? आता शिरवटा करशील त्याचा. दिदे, काय चाललंय तुझ्या मनात? माझ्या मनाचा विचारित हाय कोणला, जो तो आपली जीत कर्या लागलाय. दिदे, तू नको ना ग डोक्याला ताप करून घेऊस. अगो अशा याडबीड लागायचं तुला. चालेल मला, खुलं म्हणून कोण नादाल तरी लागणार नाही माझ्या. होय ना? मग हच म्हणणं विक्या दादाच्या बाबतीत पण लागू होतं ना? जलू देतं सगळं. तुला काय म्हणण्याचं आहे तर म्हण, पण इक्याला आता सगळं खरं खरं सांगावं लागणार आहे. त्याला कानोकानी वार्ता गेली ना तर त्यापावर हतरून धारियाचा. आणि काय सांगणार आहेस त्याला? माझा आणि संकेतचं लग्न ठरलंय तर तू आठवणीन लग्नाला ये असं? अगं त्या पोराच्या घरात आता कुठं सुखाचे दिवस येतात आहे. तुझ्यासाठीच तर जीवाचं रान करतोय ना, तू त्याच्यावरच पाणी फिरवायला निघालस आहे. मग मी काय करू सांग ना. उद्याचं माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं ना तर त्याची एक एक आठवण जगून देईल काय मला? इथली वाडा गोवण झाडामाडा मला काया उठतील. अगो वारा सुद्धा मला विचारील, आज केलंच काय प्रेम? असंच लावतात काय जीव? दिदे, कधी कधी वाटतं ना या जगाचा निरोप घ्यावा. म्हणजे विक्या दादाला वाऱ्यावर टाकून जायचं ठरवलंच आहे. बरं आहे, जात मग. अगो त्याच्यासाठीच अजूनपर्यंत तग धरून आहे ना मी. हा होय, वाईट सेट करून घेणं, माघारी येणं हा पलपुटपणाचं झालं. आणि आमचं प्रेम एवढं कमजोर नाही आहे. आता कसं बोललंस? दिदे, तू ना धीर नको सोडूस. आणि मला ना अजून पण वाटतंय तुमचं खरं आहे ना, मग काहीतरी मार्ग निघल. आणि दिदे, अगो तो देव काय झोपलेला नाहीये. नाही श्री, आता देवदेव करून नाही चालणार. पाणी डोक्याच्या वर जायला लागलंय. नाही, मीच गाठता इक्याला, मी सगळंच काय ते एकदा ईशाचा निकाल लावता. तू उगाच घायला येऊ नकोस. तुझं वय आता तरी पण ना, जर उद्या काकाशच्या नाहीतर विनया दादाच्या लक्षात आला ना, तू उगाच नाही तर होऊन बस याचं. मग काय करायचं? बरं मीठ बकऱ्याच्या मरणासाठी वाट बघत बसायची आहे? अगो नाही, मी ना स्वतः जाऊन विक्या दादाला भेटता, त्याला सगळं खरं खरं सांगता. कोणच्या तोंडात जर काय कानावर आलं तर तिकडे ध्यान नको देऊस असं सांगता मी त्याला, समजावता. हा नाही गो, हे मसने विण्याची नजर पण कावल्याची आहे. आणि काका पण संकेतला एवढं डोक्यावर का घेऊन नाचते तर मला कळत नाही. तर राहू दे गो, मी माझ्या पद्धतीने काहीतरी करता ना. तू आहेस थांब. ह्याला आत्ताच कुठं धाड भरली. दिदे, तू हे आवर, मी विक्या दादा कुठे दिसतो काय बघून येता. हा तू नाही, वही भाजी आजच खायची आम्हाला. चल आवर, येता मी जाऊन. हा अरे सूर्या दादा, काय चाललंय? काय गो हे टिटीवर या भिंगरीसारखं कुपटी घेत काय निघालंस? हा अरे तुझं माझं लावल्या येईल काय? अरे माझ्या पायाची भिंगरी चालू आहे ना, म्हणून ही जग दुनिया चालू आहे. मी एकदा का थांबला की सगळंच थांबल. तू माझं सोड,
तुझं काय चाललेलं आहे? माझं होय. हो माझं काय, सकाळी वही 4 सांजरी चिकल करून लावली ना, वही 4 आणले आहे. आता भूक लागली ना, चरता ना आरता. असं रे काय? मी चांगलेपणाने विचारित होता ना. अरे माणसासारखा माणूस तू चरता काय चरता? मग मेलच डोलं आहे ना, मग वही 4 कशाला आणलेली हा? आणि आता दिवस कसले? असू दे असू दे. अरे मी ना समजू शकता, प्रेमात ना हो असंच होतं. होय काय? अरे मग प्रेमातला विरह ना लय बेकार. अरे माणूस दिवाना होतो. अरे सकाळ सकाळ 5 वाजताच काय उठल, गुराच काय चरायला नेल. अरे दिवस दिवस ना त्याच माणसाच्या आठवणीत जगतो. अरे पोटाला अन्न पण विचारित नाही. आणि कोण चांगलेपणान बोलियाला आलाच ना तर कुत्र्यासारखा वचकन अंगावर येतो. अरे 4 दलं एकट्यानं चिकल करून लावियाचं माझं काय खाऊचं काम आहे? प्रेमातली ताकद ती किती. काय बोले, माझीच फिरकी घेतस काय गो हा? लय अभ्यास नको आहे तुझा. का झोंबलं ना आता? दीपाताई गावात नाही म्हणून चाललेलं आहे ना तुझं व्हायचं. वड्याचं तेल वांग्यावर काढतोस आहे तर. अरे असू दे, येल तर लवकर. तू आज थंडपणा घे ना. ए मसने, तू काही निघालस ना तर सांग. अरे तर विक्या दादा कुठं आहे तर बघताय. ए चिचुंद्र्या, का गो दात का चाचवतस आहे वय हा? नाही कुठं. अरे ते वाईच काटला नाही तर चुडीबिडी कुठं गावते ना ती बघताय. काय गो मेलस ना, वकियाचं होतंच तर वकून झालंस. म्हणजे पहिलं जर काय तुमचं लपून छपून सगळं चाललेलं होतं ना, तर आता म्हणजे काय राजरोज सुरू केलं हो काय हा? सूर्यादा मला काही तेवढीच कामं नाही आहेत ना. काय गो या टायमाला होई तुझी पत्रिका चुकली कशी? मुहूर्त नाही काय गावला? म्हणजे म्हणजे काय अगो, इतक्या कालच आयशी लगेन मुंबईत गेलेला आहे. का रे? त्याच्या मामाचं काय ऑपरेशन का काय असं आहे ना. अगे बाय, काय मोठं झालंय काय? आता काय माहिती, आता मामासला पण कोण नाही ना, तर सगळं ह्या पोरावरच पडलंय गो. आता ऑपरेशन झाल्याशिवाय तर काय येण्यातला नाही. तरीच तर माझा फोन उचलत नाहीये. हा घाला, माझं ह्या फोन बिन करून झालेलाच आहे ना वय. अरे नाही, माझं वयच काम होतं त्याची जवळ म्हणून केला होता. असू दे असू दे अगो, मेलेस मी मस्करी केली. अगो पोरानो, आता तुम्ही हाय म्हणून मस्करी करताय, उद्या घोवाकडे गेली की कशाला बोलताय हा? जा जा, तू आपलं तुझ्या कामाला जा. होय येता मी. हां हाय मेली पोरा ही हा? दिदे, मी सबन गाव वैरून आला आणि तू अजून व्हायतं मलवच गिरवीत बसलंस आहे. तू सोड. इतके काय म्हणला, भेटला ना? अगो नाही, मी विक्या दादाला भेटायला गेला होता खरा. अगो पण आपलं काम नाही झालं. तुझ्या तोंडावर बघूनच कळतंय मला. म्हणून सांगता, जर आपल्याला म्हणणं नाही ना, त्यात नाचरुलेपणा करायचा नाही. असं गो का म्हणतस? अगो तुझीसाठीच मी एवढी पायपीट करीत गेला होता ना. गेलंस, पण त्याच्या घराच्या पावलाखाली जायची हिंमत झाली काय? नाही ना. असंच असतं गो, आपलं मरण आपणच मारियाचा असतो. दिदे, तुला एवढी कसली ग उचलणी लागले? अगो माझं व्हायचं ऐकून तरी घे. अगो सगळ्यांची बोलणी खान मी तिथपर्यंत गेला होता. अगो पण सूर्यादा म्हणाला विक्यादा मुंबईला गेलाय म्हणून. म्हणजे मला न सांगता माणसा निरपाचा निरोप तरी द्यायचा. पण का गो, काय कळलं काय?
अगो सूर्यादा म्हणत होता की त्याच्या मामासला काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून तर तसाच आयशीला घेऊन लगेच गेला. बाय काय सांगतस? पण माणसानं साधा फोन तरी करायचा ना. अगं तुझं खरं आहे गो, पण आता त्याच्यावर काय प्रसंग आलेला आहे तर तुला मला काय ठावं असणार ना. मग इथं माझं काय होतंय तर काय सांगू तुला मी? ह्याला पण आताच जायचा होता काय? कधी येतोय म्हणलाय? नाही काय बोलला नाही. अगो मला झाला विषय त्याला सांगणार कसा? हा, त्याला बाहेरनं कुठनं कळलं ना तर त्याचा नाही तर अर्थ काढील ता. दिदे तू व्हायचं काय बाय बोलू नको ग. तापोर आता कुठं वर येत होता तर व्हायचं नाही तर त्याच्या वाट्याला आलेलं आहे. आणि अगो त्याचं तुझी शिवाय कोण हाय काही दुसरं मागं पुढं? आमचं नशीब पण का सापशिडी खेळते माहित नाही. शिडी गावलीशी वाटली का पुढच्या घरात साप गेलतो. अगो म्हणूनच सांगताय ना तुम्ही दोघांनी ना ही सगळी घरा पार करून मग भेटा. अगो मग बघ त्यात केवढं सुख मिळतं तर. नाही गो, हा सगळं बोलण्यापुरतंच आहे. तू आता व्हायचं रती नको गिरवत राहूस. आपल्याला आधी विक्या दादाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. मी ना असाच हरादादा नाहीतर सोनीताईला जाऊन भेटता. हां, हरादादाला काहीतरी खबर असेलच ना, आणि नसलीच तरी तर काढील कोणचीकडनं तरी खबर. नाही गो, मला काय सुधरत नाही. आला दिवस नुसता काल एक घेऊन येतोय. दिदे असू दे गो, मी बघता ना करता काहीतरी. तू नको गो काळजी करूस. मग काय करू मी? हा, तर बघता करता मी. तू दे, मी ते दोर काढून देता, तू चिरून घे, भाजी करूया फक्त. आधीच येल झालं, दे ते इकडं. चल आवर. श्रेयू, प्रगत आहे का गो? का गडबडीत का? काय निस्त्याला हवंय का? नाही, तुलाच भेटायला आलेलं आहे. का गो? काय आलं? काकीच आहे काय घरात? नाही, ती सड्यावर गेले. ती काय 3 संजनी आहे. तिच्याकडे काय काम होतं काय? नाही, तुझीकडेच होतं. मग बोला काय तर? अरे आदा सगळं काजरा झालंय रे. विक्यादा मुंबईला गेलाय तर तुला माहिती आहे? माहिती आहे, त्याचा मामा शिक पडलाय ना, ताई संगती गेलाय मुंबईत. पण नंतर काय फोन नाही. पण का गो? त्या संकेतनी चूड पेटवाय घेतला नाही. माझ्या आयुष्याची होली कड्या निघाला येता. अगी बाय, म्हणजे? तर राहू दे, मी नंतर सांगता तुला फुरसूतपणी. तू आधी विक्या दादाला फोन लागतोय का तर बघ ना. अगं तो फोन करता मी, पण संकेतचं काय? आता परवा भेटला होता मला, चांगला पोर आहे दा. अरे गपना रे, लाव ना फोन इक्याला. अगे बाय, तू रडूला काय काढतस? कोणी ऐकलं तर काय म्हणे? चिपरा बायच लावता फोन. नाही गो लागत आहे. का असा वागतो ता? मी नकोच झालंय का त्याला? दिदे तू वाईफ विचार राहा ना गो, आम्ही हाव ना. अरे आदा तू त्याच्या मामासला फोन लावून बघ ना. तू सरभरीत झालंस काय? हा पेशंट? अरे पेशंट आहे, पण त्याचा फोन विक्या दादाच्या आयशीत जवळ असेल ना, ती उचलील. तू लावून तरी बघ. अगो तुम्ही काय खुली बिली झाली वाय काय? हा, विकेच्या मामाचा फोन माझ्याकडे कसा असेल? हा, काय एवढी गांगरली वाय? काय झालंय तरी काय? तू एक इक्याला निरोप देस, त्याला म्हण इकडे यायच्या तर जरुरी नाही, सोपलाय सगळा. अगो श्रेयू तू तरी सांग काय झालं? हा, कुठल्या तोंडात सांगणार आहे मी तरी?
हो जरा गप राहावा. त्या विक्याच्या घराचा फोन आयशीकडे असेल त्याच्या, त्याला तिला लागतं काय बघतो. हाय गो स्विच ऑफ येतोय. मी तुला नंतर सांगतो सगळं हा? अगं, असं दिदे. काय सांगा काहीतरी. ए दिदे कशी काही पोरा पण फोन कशाला स्विच ऑफ करून ठेवला नाही काय माहिती. कशाला फोन घेतात ना.